भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या मच्छीमार सोबत नौदलाची बैठक सुरू आहे। या बैठकीत त्यांना मच्छीमारांसाठी समुद्र जाण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली असून मुंबईतील सर्व समुद्र किनारे बंद करण्यात आलेले आहेत। दादर चौपाटी, जुहू चौपाटी किंवा गोराई अशा अनेक चौपाट्या मुंबईतील बंद करण्यात आलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे गुजरातमधील मच्छीमार बोटांना पाकिस्तानने ताब्यात घेतलेले असूनही मच्छीमारांना सोडण्यात आलेलं आहे। याच अनुषंगाने मुंबई समुद्र किनाऱ्यावरील सतर्कता घेण्यात येत आहे। तसेच अरबी समुद्रामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे अशी सूत्रांची माहिती मिळाली असून भारत पूर्णपणे युद्धासाठी सज्ज आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। भारत पाकिस्तानाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सध्या नौदलाची जी बैठक सुरू आहे। आपण सध्या आता अक्सा बीच वरती आहोत। तुम्ही पाहू शकता जेवढ्याही चौपाट्या आहेत, मुंबईच्या जेवढ्याही चौपाट्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय नौदलाकडून देण्यात आलेले आहेत। तिथे आपण पाहू शकतात की दुकानं जी आहेत बंद केलेली आहेत। गुजरातच्या जे मच्छीमारांच्या जे बोटी होत्या त्या पाकिस्तानाकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने इकडच्या सुद्धा जेवढेही मच्छीमारे आहेत त्यांना समुद्रामध्ये जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन मी मृणाली भागवत, न्यूज मराठी 24/7 मुंबई। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईत सर्वत्र हाय अलर्ट सारखी स्थिती निर्माण झाली आहे। तसेच मुंबईतल्या सर्व चौपाट्या बंद करण्यात आलेल्या असून गोराई चौपाटीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेची वाढ करण्यात आलेली आहे। अरबी समुद्र तटावर नौदलाच्या बोटी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईतील दादर चौपाटी असो, जुहू चौपाटी असो किंवा मार्वे चौपाटी असो, असे सर्व चौपाट्या सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आल्या आहेत। कोणतेही अनधिकृतरित्या समुद्रामार्गे येऊ नये म्हणून सागरी मार्ग वाढवण्यात आले आहेत। तसेच प्रत्येक बोटीच्या बारकाईने तपास केला जात असून सर्व सागरी हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे। या व्यापक उपाययोजना भारतीय नौदलाकडून राबविण्यात आलेल्या आहेत। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। भारत पाकिस्तानाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सध्या हाय अलर्टची स्थिती आहे। आपण आता गोराई समुद्र किनाऱ्यावरती आहोत। आपण पाहू शकता की गोराई समुद्र किनाऱ्यावरती पूर्णपणे खाली नागरिकांसाठी करण्यात आलेला आहे। तसेच इथे सिक्युरिटी आपण पाहू शकता की ते मोठ्या प्रमाणात सिक्युरिटीमध्ये वाढ झालेली आहे व जे बोटी आहेत ते लागलेले आहेत की सिक्युरिटीचे, आणि आपण जे मासेमाराचे जे बोटे आहेत ते पण इथे लावले जसेचे तसेच पडलेले आहे। मासेमारांसाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे की तुम्ही मासेमारी करण्यासाठी नौदलाकडनं जाऊ देत नाहीत। गुजरातमधील जे मासेमार आहेत त्यांच्या बोटी पाकिस्तानाकडून जप्त करण्यात आलेले होते। त्याच अनुषंगाने आपण पाहिला तर इकडचे जे मासेमारी आहेत सोबत नौदलाची बैठक झाली होती। त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे मासेमारी बंद करण्याचा निर्णय नौदलाकडनं घेण्यात आलेला आहे। तसेच आपण गोराई बीचवरती बघा, या बीचवरती नेहमी जे लोक पर्यटक आहेत ते फिरण्यासाठी येतात, ते पूर्ण भरलेला असतो हा पूर्ण समुद्र किनारा। आज आपण पाहू शकता की पूर्णपणे बंद केलेला आहे। पोलिसांकडनं, स्थानिक पोलिसांकडनं, नौदलांकडनं पूर्णपणे या बीचवरती बंदी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। देशाच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर आज सुरक्षा सतर्कता अंतर्गत अँटी सॅबेटॉज मॉक ड्रिल राबवण्यात आली। ही संयुक्त कारवाई कुर्ला रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली। या मोहिमेत CSMT विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली 34 पोलीस कर्मचारी, 15 होमगार्ड्स, वडाळा रेल्वे पोलीस आणि घाटकोपर पोलिसांची पथके सहभागी होती। LLTT येथील RPF कडून निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 20 कर्मचारी उपस्थित होते। स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्म्स, वेटिंग हॉल्स, तिकीट बुकिंग काउंटर, पार्किंग परिसरात अँटी सॅबेटॉज तपासणी करण्यात आली। या तपासणीत विशेषतः शेफर्ड जातीच्या प्रशिक्षित श्वान टिपो आणि त्याचे हँडलर SSI मोडकर सहभागी होते। मत्स्यगंधा एक्सप्रेसची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती।
प्रवाशांना बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील केले. अफवांपासून दूर राहून सावधगिरी बाळगण्याचेही आवाहन या क्षणी करण्यात आले. सदर मॉक ड्रिल शांततेत पार पडली असून शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदारांना त्यांच्या कर्तव्यावर रवाना करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी. केंद्र शासनाने जे अधिसूचना किंवा जे अधिसूचना काढलेली आहे त्यानुसार कुर्ला JRP आणि RPF यांनी संयुक्तरित्या LTT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस इथं जे मॉक ड्रिल आहे ते आपण घेतलेलं आहे. जे मॉक ड्रिल आहे याच्यामध्ये आपण लोकांना जर युद्धजन्य परिस्थिती किंवा एखादी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं याबाबत सूचना आपण तिथं देण्यात आल्या. जसं की एखादा ब्लास्टिंग असेल किंवा एखादा फायरिंग आहे ते जर निदर्शनास आलं तर काय करायचं, रात्रीच्या वेळेस तुमचा प्रवास चालू असेल किंवा दिवसाही प्रवास चालू असेल आणि असं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला काय करायला लागेल याबाबत आपण त्यांना सूचना लाऊडस्पीकरद्वारे आपण त्यांना देण्यात आलेल्या आहे. युद्धजन्य परिस्थितीत जसं की फायरिंग किंवा ब्लास्टिंग झालं तर एखादा आडोसा, व्यवस्थित आडोसा बघून लोकांनी त्या जागी झोपून जायचं आहे. कुठल्याही प्रकारचं पॅनिक न करता, न घाबरता आणि तसंच इतरांनाही तसंच मार्गदर्शन करायचंय. तसंच एकत्र घोळका न करता, गर्दी न करता, कारण की गर्दी आणि घोळका म्हणजे एक सिंपल साधं टार्गेट होतं आणि उभा न राहता एक व्यवस्थित चांगला आडोसा घेऊन तुम्ही एखाद्या आडोशाच्या ठिकाणी, सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी झोपून राहायचं आहे जोपर्यंत हे होत नाही. अगदी बरोबर. भविष्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती असो नसो त्यांनी अचानक घडलेल्या परिस्थितींना सामोरं जाता येईल असं काय सांगितलं? प्रवास करताना तुम्हाला रेल्वेमध्ये कोणताही संशयित व्यक्ती दिसला तर तुम्हाला जवळच्याच स्थानकावरील जे JRP आहे किंवा RPF आहे किंवा गाडीमध्ये पण तुम्हाला RPFचे जे आपले जवान आहेत ते मिळतील. त्यांना भेटून तुम्ही सदरची समस्या किंवा काय तुम्ही काही वेगळं स्पॉट केलं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. प्लस एखादी अनआयडेंटिफाईड वस्तू आहे, जे अनक्लेम्ड वस्तू आहे, ज्याच्यावर कोणी हक्क सांगत नाही अशी जी वस्तू आहे किंवा संशयित वस्तू आहे तर त्याविषयी पण तुम्ही रेल्वे प्रशासनाला किंवा RPFला तसंच JRPला, स्थानिक JRPला तुम्ही तक्रार करू शकता किंवा सूचित करू शकता. त्याच्यावरती योग्य ते कार्यवाही आपण करू. कालच्या मॉकड्रिलच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला होता, प्रात्यक्षिक पूर्व सराव करण्यात आला होता असं म्हणता येईल. तर दरम्यान हे जे मार्गदर्शन असेल कोणकोणत्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली मार्गदर्शनाखाली झाले? माननीय पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग माननीय रवींद्र शिसवे साहेब, तसेच आमचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील साहेब, तसेच आमच्या सोबत मॉक ड्रिल मध्ये सहभागी असणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिरसाट साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही LTT येथे जी मॉक ड्रिल आहे ती आम्ही परफॉर्म केली. पाकिस्तानाकडून सलग 2 रात्री क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असल्याने जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यातील अनेक शहरात गुरुवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आला. भारताने 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानाने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कुपवाडा,
जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, भुज या भारतीय ठिकाणांना लक्ष केले आहे। इथल्या लष्करी आस्थापनांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्र आणि आत्मघातकी ड्रोनचे हल्ले केले आहेत। मात्र भारताच्या इंटिग्रेटर काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट प्रणालीने ते हवेतच टिपले आहे। भारतानेही इस्लामाबाद, कराची, लाहोर यांसह अनेक शहरांमध्ये दारुगोळ्यांचा पाऊस पाडला आहे। भारताची प्लॅनिंग पाहून पाकिस्तान घाबरला आणि अवघ्या 35 मिनिटातच त्यांचा खेळ खल्लास झाला। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टीतल्या छोट्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश संजय गांधी प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी याला विरोध करत या अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात गेले। कोर्टाकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत की याबद्दलचे सर्वे वन विभागाने करावे व तसेच 95 मध्ये झालेल्या पुनर्वसन निर्णयानुसार अजून येथील नागरिकांचा पुनर्वसन झालेला नाही याबद्दल देखील प्रश्न उपस्थित कोर्टाकडून केले गेले आहेत। गोपाळ शेट्टींच्या या प्रयत्नाने केतकीपाडा, धारखडी, दामूनगर इत्यादी ठिकाणच्या नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे आणि वनविभागातले नागरिक जे काही आपले पुरावे ते कोर्टाकडे सादर करण्याकरिता तयार झालेले पाहायला मिळत आहेत। कोर्टात मी गेलो, न्यायालयाचा मी आभार व्यक्त करीन झोपडपट्टीतल्या लोकांच्या माध्यमातून। न्यायालयाने सर्व कागदपत्र घ्या आणि त्यांची पात्रता निश्चित करा आणि परत आता 14 तारखेला डेट आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे कोर्टाकडनं अशा कोणत्याही प्रकारचा आदेश यापूर्वी आला नव्हता। 2025च्या ऑर्डर मध्ये पण नव्हता, 1998च्या ऑर्डर मध्ये पण नव्हता आणि आताही येणार नाही असा माझा विश्वास आहे। आमचं म्हणणं क्लिअर आहे, सरकारचा जो पॉलिसी 98च्या ऑर्डर मध्ये पण कोर्टाने सरकारच्या पॉलिसीनुसार यांना घर द्या सांगितलंय। 2025च्या ऑर्डर मध्ये पण सरकारच्या पॉलिसी प्रमाणे त्यांना घर द्या सांगितलंय। कोर्टाने कुठेही सेमी कमर्शियल दुकानं जे छोटी छोटी वस्तू विकतात त्यांना तोडा, त्यांना बाहेर काढा असं सांगितलं नाही। कोर्टाने इतकंच सांगितलंय सर्वांचा कागद तपासा आणि सरकारच्या पॉलिसी प्रमाणे त्यांना घर देऊन लवकरात लवकर वन विभागातून बाहेर काढा हे सांगितलंय। आम्ही त्या आदेशाला पूर्णपणे सन्मान करणार। गौल कुठे निर्माण झालं तर हे अधिकारी वर्ग जे छोटी छोटी दुकानं आहेत ते बंद करा अशा प्रकारचं तिकडे वातावरण निर्माण करून लोकांमध्ये भयाचं वातावरण निर्माण केलं। आमचा विरोध फक्त त्यालाच आहे। कालही होता, आज आहे आणि माझा उद्याही राहणार, परंतु मला पूर्ण न्यायालयावरती विश्वास आहे। न्यायालय लोकांचा हित लक्षात घेऊनच निर्णय करणार।